नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे बाजरीच्या खिचडी किंवा खिचड्याबरोबर पिण्याची कढी। कशी करायची ते बघूया। मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बाजरीची खिचडी कशी करायची ती दाखवली होती। त्यावेळेला मी ती गुळाबरोबर कशी खायची हेही सांगितलेलं होतं आणि कढी सोबत पण आता ती कढी कशी करायची ही कृती मी आज दाखवते। चला तर मग बघूया काय साहित्य लागतं ते। त्यासाठी घेतलेलं आहे मी 200 ग्राम दही, 1 टेबलस्पून बेसन, नंतर आलं आहे हे किसून घेतलेलं आहे, हे 1.5 टीस्पून आहे, हे कमी जास्त चालू शकतं। 1 टीस्पून कुटलेली हिरवी मिरची आहे, ही तिखट आहे, लवंगी आहे। अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून जिरं आहे, 1 टीस्पून मोहरी आहे, फोडणीसाठी 1 टेबलस्पून शुद्ध तूप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 तेजपान आहेत, 2 तुकडे हे मी कलमीचे घेतलेले आहेत, 2 लाल मिरच्या, 5 लवंगा आणि काही मी गोडलिंब कढीपत्त्याची असे मी छोटे छोटे 3-4 दांड्या घेतलेल्या आहेत आणि शेवटी टाकायला कोथिंबीर आणि पाणी। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। या दह्यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे। आधी आपण घुसळून घेऊया। हे पारंपरिक पद्धतीने ही कढी करतात म्हणून मी असं घुसळून दाखवते। जेव्हा आपल्याला झटपट काही असते त्याला सरळ मिक्सरच्या पॉटला हे सगळं लावायचं आणि काही सेकंदातच हे सगळं आपलं मिक्स करून पटकन गॅसवर भांडं चढवायचं। बघा आता आपलं छान बेसन मिक्स होत आहे। आता मी थोडं थोडं पाणी टाकत जाते। आता मी एक छान असं पाणी टाकून छान घुसळून घेते। हे बघा अजून मी गॅस ऑन केलेला नाही आहे। हे जे आपण घुसळून घेतलेलं दही आहे हे मी या कढईत काढून घेते। हे बघा आता मी मंद आचेवर गॅस सुरू केलेला आहे आणि कढी आपली फुटू नये म्हणून एक 3-4 मिनिटं मी असं जरा ढवळत राहणार आहे। मंद आचेवर मी जेव्हा सतत ढवळत होते आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याला आता असं घट्टपण आलेलं आहे। यात जर तुम्हाला ही कढी थोडीशी पातळ हवी असेल तर मी 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आपण 1 वाटी पाणी यात अजून ॲड करू शकतो कारण आपलं हे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी घट्ट होत आहे आणि आपण याला अजून छान उकळणारच आहोत। हे बघा मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे मी एकूण 200 ग्राम जे दही घेतलं होतं 200 ग्रामला मी 5 वाट्या पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत। आपण यात आता हे 2 तेजपान घालणार आहोत, 5 लवंगा, हे 2 कलमी, त्याच्यानंतर हे जे आपण आलं किसून ठेवलेलं होतं ते आलं जी आपण वाटून ठेवली होती कुटून। आता यात आपण ही 1/2 टीस्पून हळद घालणार आहे कारण ही कढी पिवळी दिसते, त्याच्यामुळे त्या कढीला छान पिवळा रंग आला पाहिजे। कधी कधी की हळदीचा रंग पण कमी जास्त असतो, त्याप्रमाणे देखील हळद कमी जास्त होऊ शकते बरं। रेडीमेड हळद कधी कधी वेगळ्या कमी जास्त रंगाची असली आणि घरगुती हळद वेगळ्या रंगाची असते, त्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसं प्रत्येकाचं बदलू शकतं, पण कढीचा रंग मात्र छान पिवळा यायला हवा। 2 कढीपत्त्याच्या दांड्या घालते, हे गाळायचंच असल्यामुळे मी काही त्याचे पानं केलेले नाही आहे। बघा आता आपल्या कढीला उकळी आली आहे। आता आपण हे मीठ घालूया आणि त्याला परत असं ढवळतच राहायचं आहे कढीला। 1 टीस्पून मी मीठ घातलेलं आहे
तुम्ही बघू शकता कमी जास्त चव घेऊन. यात साखर घालायची नसते. ही कढी आंबट, तिखट असं सगळे स्वाद याच्यात असतात. आता बघा याचा थिकनेस बघा तुम्ही कढीचा हा असा आलेला आहे. म्हणजे ही इतपत अशी पातळ असायला पाहिजे. आता आपण हिला बाजूला काढून घेऊया गॅसवरनं आणि ह्याच्यावरचे जो तडका द्यायचा आहे त्या तडक्याची तयारी करूया. 1 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे. भरपूर तुपाची ही फोडणी असते. हे बघा आता आपलं तूप छान पातळ झालेलं आहे, गरम झाले. आता आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की मग जिरं घालूया. जिरं झालं की आपण लाल मिरची आणि कढीपत्त्याची 8-10 पानं हा असा तडका कढीवर घालायचा. हे पहा दिसायला कढी किती सुंदर दिसते आहे. असं वाटतं ही अशीच प्यावी, पण काय याला ही मालवी कढी वगैरे म्हणतात. आणि तिकडे खाण्याची पद्धत अशी की सगळं घालायचं, पण हे जिरं, मोहरी, मिरची या ज्या सगळ्या गोष्टींना, आलं, मिरची तोंडात यायला नको म्हणून काय करतात ते सगळं गाळून घेतात. हा तडका टाकल्यावर आहे ना मंद आचेवर मगासारखंच आपल्याला याला सतत असं आपल्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे. म्हणजे हा तडक्याचा पूर्ण स्वाद या कढीमध्ये उतरून जाईल. हे 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे असंच फिरवत राहायचं आहे बरं मंद आचेवरती, जेणेकरून कढी फुटू नये आणि तिचा जो तडका जो आपण दिला आहे त्याचा छान स्वाद त्यात उतरला पाहिजे. 3 मिनिटं होऊन गेले. मी थोडी कोथिंबीर याच्यात घालते आणि परत याला मी असंच ढवळते. आता 5 मिनिटं झाली आहेत आणि 5 मिनिटं त्याला छान असं ढवळता ती घट्ट होत गेली. तर मी त्यात अजून पाणी ॲड केलं. तर एकूण मी 7 वाट्या पाणी यात घातलेलं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता कढीची कन्सिस्टन्सी. आता आपण याला गाळून घेऊया. आपण सगळं जेवढं शक्य आहे तेवढं असं दाबून घेऊया. हे बघा आपली अशी कढी ही तयार आहे. चवीला खूप सुंदर आहे कारण सगळे स्वाद त्यात उतरले आहेत. फक्त आपल्याला दिसायला असा नुसता पिवळा रंग याचा दिसतो आहे. आता मला स्वतःला कोथिंबीर वरून घालायला आवडते, त्यामुळे यावर मी कोथिंबीर घालणार आहे. आता मी एका सर्व्हिंग बाउलमध्ये तुम्हाला याला काढून दाखवते. हे बघा ही माझी बाजरीच्या खिचड्याबरोबर पिण्याची कढी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही स्वतः करून बघा आणि मला मग प्रतिक्रियांनी सांगा की कशी चव आहे त्याची. आवडली असेल तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि तुमच्याबरोबरच इतरांनाही सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.